हेनाच्या घरी तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम चालू होता आणि काही महिला जमल्या आहेत ज्या गाणी गात आहे आणि या प्रसंगी हिनाने किट्टीला देखील बोलावले आहे. कशी आहेस हिना? बाळाच्या नावाचं काही ठरवलं आहे का? मी छान आहे ताई. आता तुम्ही आल्या आहात तर तुम्हीच सांगा. हो हो नक्की सांगेन, पण पहिल्यांदा तू हे सांग, या सुमनला काय झालंय? ती अशी कोपऱ्यात जाऊन का बसली आहे? माहित नाही ताई, जेव्हापासून आली आहे ती अशीच गप्प गप्प आहे. थांब, मी जाऊन पाहते. सुमन, ए सुमन. हा ताई, काय झालं? मला विचारते आहेस काय झालं? स्वतः अशी एकटी बसली आहेस, तुला काय झालंय? ताई, एक गोष्ट आहे जी थोडी त्रास देत आहे. कसं सांगू समजत नाहीये. अगं घाबरू नको, मोकळेपणाने बोल, मी आहे ना. ताई, बस तुम्हाला सांगते, पण प्लीज हे कोणाला सांगू नका. आपल्या दोघांमध्येच ठेवाल, पक्के? हो पक्क. ताई, मी डॉक्टरकडे गेले होते. त्यांनी सांगितले की मी प्रेग्नेंट आहे आणि मग त्यांनी मला पाठवलं सरकारी हॉस्पिटलच्या PPTCT सेंटरमध्ये HIV टेस्ट करण्यासाठी. अच्छा, मग काय झालं? स्टेटस पॉझिटिव्ह आला आहे ताई. 2 दिवस झाले, खूप वैतागून गेली आहे. घरच्यांची भीती ती वेगळीच. नवऱ्याने घराबाहेर काढलं तर कुठे जाऊ, काय करू काही समजत नाहीये. बस हीच गोष्ट आहे. असे मन छोटे करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना. आणि आता तर सरकारने आम्हा लोकांसाठी एक कायदा बनवला आहे. कोणता कायदा? HIV आणि एड्स ऍक्ट 2017. यानुसार कोणीही तुझ्या HIV स्टेटसमुळे घरातून बाहेर नाही काढू शकत. पण जर घरच्यांना कळलं तर? तुझा स्टेटस रिपोर्ट गोपनीय आहे, त्यामुळे तो तुझा डॉक्टर आणि तुझ्यामध्येच राहील. तुझ्याशी बोलूनच, तुझ्या कुटुंबातील लोकांचे वागणे बोलणे पाहून समजूनच डॉक्टर तुला तुझ्या नवऱ्याला पुढे सांगण्यासाठी सांगतील, म्हणजे त्यांची पण टेस्ट होऊ शकेल. हो ताई, काही असंच म्हणत होते ते. बस मग घाबरू नकोस. बस तू आता आपल्या तब्येतीची काळजी घे. औषध सुरू केली? हो ताई, सेंटरवर माझे नाव रजिस्टर केले आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषध पण घेत आहे. काय म्हणतात त्याला? ART. हो, ART. ताई, जर माझ्या नवऱ्याने मला गर्भपात करायला सांगितले तर? सुमन, तुझ्या मर्जीशिवाय कोणी तुला गर्भपात करायला नाही सांगू शकत. जर तुझ्या नवऱ्याने किंवा घरच्यांनी तुझ्यावर काही जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तू त्यांच्या विरुद्ध तक्रार पण करू शकतेस आणि मग आम्ही सगळे तर आहोतच. तुमच्याशी बोलून मन हलकं झालं ताई. छान, तर आता थोडं हसून दाखव आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेव. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV AIDS कायदा आता सोबत आहे. शिकूया आणि समजूया, सर्वांना सांगूया, हा धडा महत्वाचा आहे. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV AIDS कायदा आता सोबत आहे. HIVच्या अधिक माहितीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1097 वर कॉल करा.